नमस्कार, वेलकम टू ईशाज किचन डायरीज. रवा केक तर तुम्ही खूप जणांनी ट्राय केला आणि त्याला इतका जबरदस्त प्रतिसाद दिलात, म्हणून आज म्हटलं काहीतरी नवीन करून बघूया. पण आजचा हा केक अजून खास आहे, कारण यात साखर नाहीच. हा केक मी बनवला आहे गुळाचा, म्हणजेच हेल्दी, मऊ आणि खूपच स्वादिष्ट. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी एका भांड्यात अर्धा ग्लास पाणी गरम करून त्यात 1 वाटी गूळ घालून पूर्ण विरघळवून घेते. लक्षात ठेवा, गुळाचा पाक बनवायचा नाही, फक्त गूळ विरघळला की पुरेसा आहे. तुम्ही काळा गूळ वापरू शकता आणि गोड किती आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे गुळाचं पाणी पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. तुमच्या घरी साखरेऐवजी गूळ वापरता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेते. तुम्ही तेलही वापरू शकता, पण तुपामुळे केकची चव आणि सुगंध दोन्ही अप्रतिम येतात. आता त्यात अर्धी वाटी दही घालून विस्करने छान क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घेते. यानंतर 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालून पुन्हा मिक्स करून घेते. व्हॅनिला एसेन्स नसेल तर काळजी करू नका, वेलची पावडर घातली तरी केकची चव खूप छान लागते. आता यात 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घालते. हे पीठ मी चाळून घेतलं आहे. आता यात 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. याऐवजी तुम्ही खायचा इनो देखील वापरू शकता, त्यानेही केक खूप छान फुलतो. आता हे सर्व ड्राय इंग्रेडियंट्स एकत्र करून घेऊया. यानंतर थोडं थोडं करत गुळाचं पाणी घालत बॅटर तयार करायचं आहे. गरजेनुसार थोडं थोडं दूध घालून मीडियम थिक बॅटर तयार करून घ्या. बॅटर ना खूप पातळ ना खूप घट्ट, अगदी योग्य टेक्स्चर असेल तरच केक छान स्पॉन्जी होतो. आता यात मी थोडे टूटी फ्रुटी घालते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स सुद्धा घालू शकता. केक टिनला तेल लावून छान ग्रीस करून त्यावर बटर पेपर लावून घेऊया. आता तयार बॅटर टिनमध्ये ओतून छान एकत्र पसरवून घ्यायचं आहे. वरून मी इथे थोडे बदामाचे तुकडे घालते. आता ओव्हन नाही म्हणून केक बनणार नाही असं अजिबात समजू नका. मी इथे एका कढईमध्ये मीठ टाकून ती 10 मिनिटे लो ते मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून घेतली आहे. आता त्यावर स्टँड ठेवून काळजीपूर्वक केक टिन ठेवायचा आहे आणि झाकण लावून 30 ते 40 मिनिटे लो ते मीडियम फ्लेमवर केक बेक करून घ्यायचा आहे. वेळ पूर्ण झाल्यावर बघा, केक किती छान सुंदर फुलून आला आहे. आता सुरी किंवा टूथपिक घालून केक पूर्ण बेक झाला आहे का ते चेक करून घेऊया. यानंतर केक टिनमध्येच 10 मिनिटं थंड होऊ द्या. थंड झाल्यावर टिनच्या कडा अलगद सोडवून केक प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती सुंदर नैसर्गिक रंग आला आहे.
साखर नाही तरीही किती आकर्षक दिसतोय. चला आता केक कट करून पाहूया. आतून किती मस्त स्पॉन्जी, सॉफ्ट आणि ओलसर झाला आहे. प्रत्येक स्लाइसमध्ये गुळाचा हलका गोडवा आणि तुपाचा अप्रतिम सुगंध. खरंच मन जिंकेल असा केक आहे. जर तुम्ही अजून गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा असा केक ट्राय केला नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. करून झाल्यावर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सोप्या, घरगुती आणि हेल्दी रेसिपीजसाठी ईशाज किचन डायरीजला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका भन्नाट रेसिपीसोबत.